मित्रांनो, राम राम. आज आपण मटेरिया मेडिका प्युरामधून पाहणार आहोत सल्फर मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, त्यामधून आपण सल्फरमधलं नोज नाकाशी संबंधित आणि तोंडाशी संबंधित सिम्पटम्स पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, सर्वात पहिलं 123 नंबरचं लक्षण आहे नाकाच्या मुळात किंवा मुळावर भेदक टोचण्या, म्हणजे बोरिंग केल्यासारखा वेदना. आता इंग्रजीमधून सांगतो, बोरिंग अबाव द रूट ऑफ नोज. नेक्स्ट आहे नाकामध्ये इन्फ्लमेशन किंवा दाह, मराठीमध्ये दाह. नेक्स्ट आहे काळे घामाचे छिद्रे नाकावर. काळे घामाचे छिद्रे म्हणजे काळे घामाचे स्वेट होल्स. काळे घामाचे छिद्रे नाकावर, वरच्या ओठावर आणि चीन म्हणजे हनुवटीवर. तर इंग्रजीत लक्षण आहे ब्लॅक स्वेट होल्स ऑन द नोज, अप्पर लिप अँड चीन. हे लक्षण साधारण 9 दिवसानंतर दिसते. नेक्स्ट आहे नाकातून रक्त म्हणजे इपिस्टॅक्सिस 14 दिवसानंतर. हे किती दिवस? 7 दिवस चालते. नाकातून रक्त म्हणजे इपिस्टॅक्सिस 14 दिवसानंतर लक्षण दिसते आणि 7 दिवस चालते. नेक्स्ट आहे मध्येच कधीतरी म्हणजे ऑकेजनल नाकातून रक्त येणे किंवा हे काही दिवस लक्षण चालते. नेक्स्ट आहे दुपारी 3 वाजता नाकातून रक्त येणे, सतत 2 दुपारी. त्यानंतर नाक दुखत होते स्पर्शाने. नेक्स्ट आहे सकाळी नाक शिंकरताना खूप म्हणजे ग्रेट इपिस्टॅक्सिस. सकाळी नाक शिंकरताना खूप रक्त जाते. मित्रांनो, नेक्स्ट लक्षण आहे नाक शिंकरताना नाकातून काही रक्त येते. नेक्स्ट आहे प्रत्येक वेळेला नाक शिंकरताना नाकातून काही गोठलेल्या रक्ताच्या गाठी किंवा तुकडे येतात. नेक्स्ट आहे नाकात वास येतो. कसा येतो? एखाद्या प्राण्याचे शिंग जळाल्याप्रमाणे नाकात वास येतो, शिंग जळाल्याप्रमाणे. शिंग असतात ना, हॉर्न्स, ते. नेक्स्ट आहे नाकात वास येतो जणू खूप जुन्या सडलेल्या सर्दीसारखा. नेक्स्ट आहे वरचा ओठ सुजतो. नेक्स्ट खालच्या ओठाच्या वर्मिलियॉनच्या कडेला एक स्कॅबी अल्सर, ज्यामध्ये आग म्हणजे बर्निंग पेन असते. वर्मिलियॉन म्हणजे जिथे आपला ओठ लाल सुरू होते तिथे, म्हणजे लाल म्हणजे त्वचा आणि वरच्या लाल ओठ असते त्याची बॉर्डर. नेक्स्ट आहे खालच्या ओठाच्या मध्यभागी फोड किंवा फोडाची इरप्शन्स. खालच्या ओठाच्या मध्यभागी ब्लिस्टर म्हणजे फोडाचं इरप्शन होणे. नेक्स्ट आहे ओठाचं थरथरणे म्हणजे ट्रेम्बलिंग. नेक्स्ट खालच्या जबड्यामध्ये स्नायूचा झटका किंवा फडफडणे, ट्विचिंग, जेव्हा नेमकीच झोप लागायची तेव्हा. नेक्स्ट परत लक्षण वाचतो. खालच्या जबड्यामध्ये स्नायूचा झटका म्हणजे एकदम झटका बसतो. खालच्या जबड्यामध्ये म्हणजे एकदम जबडा बंद होते. कधी कधी त्याच्यामध्ये जीभ येऊ शकते, अशातली गोष्ट असते. बरं, हे साधारण सांगावं. खालच्या जबड्यामध्ये स्नायूचा झटका किंवा फडफडणे म्हणजे ट्विचिंग, जेव्हा नेमकीच झोप लागायची तेव्हा. हे लक्षण माझ्यासोबतही होते कधी कधी, म्हणून मला त्याचा अनुभव आहे. नेक्स्ट आहे आकडीसारखे जबडे ओढल्या जातात. स्पाझमोडिक ड्रॉविंग इन द जॉज. नेक्स्ट आहे सबमॅक्झिलरी ग्रंथी सुजतात. नेक्स्ट आहे खालच्या जबड्यात कानाजवळ शूटिंग म्हणजे गोळी मारल्यासारखे दुखणे. खालच्या जबड्यात कानाजवळ शूटिंग म्हणजे गोळी मारल्यासारखे दुखणे. नेक्स्ट आहे दात उपटल्यानंतर दाताच्या मुळ्या ज्या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत अशा जुन्या ठिकाणी हिरड्यांची सूज येणे.
परत सांगतो, दात उपटल्यानंतर दाताच्या मुळ्या ज्या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत अशा जुन्या ठिकाणी हिरड्यांची सूज येणे, हिरड्यावर सूज येणे. नेक्स्ट आहे थुंकताना हिरड्यातून रक्त येणे. नेक्स्ट आहे दात ढिले होतात व हिरड्यातून रक्त येते. 3 आठवडे साधारणतः दात ढिले होतात व हिरड्यातून रक्त येते 3 आठवडे. नेक्स्ट आहे दाताची सळसळ म्हणजे टीथ ऑन एज, दात संवेदनशील होतात. दाताची सळसळ, टीथ ऑन एज. मित्रांनो, एक अनुभव सांगतो. मला माझ्या मित्राचा एक फोन आला होता की त्याने त्या दिवशी नेल कटरने त्याचे नख काढलेले होते. तर तो सांगत होता तेव्हापासून त्याला साधारण कागदही असा चोळला किंवा काही साधारण ते काचही पुसताना त्याच्या पूर्ण अंगावर अशी थरथरी येत होती. म्हणजे सळसळी आपण काय म्हणतो त्याला, एकदम अशा प्रकारचं टीथ ऑन एज अशी संवेदनशीलता असते ती. दाताची सळसळ, दात त्याला असे सळसळ, काही कागद वगैरे चोळला किंवा काच पुसला किंवा असं जोरान काहीतरी तर तशी सळसळ असते दातामध्ये. तर टीथ ऑन एज. नेक्स्ट आहे दात खूप संवेदनशील होतात पण फक्त चावताना वेदना होतात त्यामुळे तो दात खूप संवेदनशील होतात पण फक्त चावताना वेदना होतात त्यामुळे तो काळी ब्रेड चावू शकत नाही. नेक्स्ट आहे मोकळ्या हवेत दात दुखतात. मोकळ्या हवेत दात दुखतात. नेक्स्ट आहे दात दुखतो, काही चावलं नाही, स्पर्श केला तरी खूप दुखतो. दात दुखतो, काही चावलं नाही, स्पर्श केला तरी खूप दुखतो. नेक्स्ट आहे दात दुखतो, जणू काही गरम लोखंडाचे छिद्र पाडले जात आहे. दात दुखतो, जणू काही गरम लोखंडाने छिद्र पाडले जात आहे. नेक्स्ट आहे मोलार दातामध्ये म्हणजे अक्कल दाढ व त्या अगोदरचे 2 दाढा, त्याला म्हणतात मोलार दात. मोलार दातांमध्ये ओढून धरल्यासारखं म्हणजे ड्रॉविंग पेन, दुखणं, जे तोंडामध्ये हवा आत ओढल्यामुळे वाढते. परत सांगतो, मोलार दातामध्ये ओढून धरल्यासारखे दुखणे किंवा वेदना, जे तोंडामध्ये आत हवा ओढल्यामुळे वाढते. नेक्स्ट दात दुखणे, खूप बारीक ठणका अँड ड्रॉविंग आणि ओढल्यासारखे दुखणं. दात दुखणे म्हणजे कशी वेदना असते, खूप बारीक ठणका असते आणि ओढल्यासारखं दुखणं असते. नेक्स्ट आहे 1-2 तासाच्या अंतराने दातदुखीचे झटके व नंतर त्यामध्ये कोरल्यासारखे दुखणे म्हणजे डिगिंग. ती थंड पदार्थ सहन करू शकते गरम पदार्थापेक्षा. नेक्स्ट लक्षण आहे ठराविक वेळाने दातात वेदना किंवा दातदुखी, जणू काही झटका म्हणजे जर्क आणि शिवल्यासारखा म्हणजे स्टिचेस वेदना मध्यरात्रीनंतर आणि सकाळीसुद्धा. तिने काही खाओ अथवा ना खाओ, मोकळ्या हवेत ओढून धरल्यासारखं म्हणजे ड्रॉविंग पेन, जे हिरड्यांमध्ये जाते. पहिल्यांदा दातामध्ये असते, नंतर हिरड्यांमध्ये जाते. जणू काही दात ढिले होऊन वेगळे झाले आहेत. नेक्स्ट लक्षण आहे खातांनी जणू दातांना लकवा झाला आहे. द टीथ आर ॲज इफ पॅरलाइज व्हेन इटिंग. आणि चावतांनी जणू काही ते ढिले झाले आहेत. परत सांगतो, खातांनी जणू काही दातांना लकवा झाला आहे असे वाटते आणि चावतांनी जणू काही ते ढिले झाले आहेत असं वाटते. नेक्स्ट रात्रंदिवस सर्व दातांमध्ये गोळी झाडल्यासारखे म्हणजे शूटिंग पेन, जे वाढते चावतांनी काही खात असताना. नेक्स्ट दातदुखी, गोळी झाडल्यासारखी, शूटिंग, ठणका, थ्रोबिंग आणि जळजळ, बर्निंग, जे कानाकडे आणि डोळ्यांमध्ये जाते. नेक्स्ट जिभेवर तिखट झोंबल्यासारखे झोंबते, जणू तेथे फोड आला आहे. नेक्स्ट जीभ लाल, त्यावर दाट पांढरे डॉट्स
तोंड आल्याप्रमाणे वाटतात. इन ॲपिअरन्स. जीभ लाल, त्यावर दाट पांढरे डॉट्स तोंड आल्याप्रमाणे वाटतात. नेक्स्ट, पांढऱ्या रंगाची जीभ. नेक्स्ट, जीभ सकाळी पांढरी, दुपारनंतर लाल व स्वच्छ. जीभ कशी असते सल्फरची? सकाळी पांढरी, दुपारनंतर लाल व स्वच्छ, रेड अँड क्लीन. नेक्स्ट, जीभ फर्ड, ज्याच्यावर पॅपिलाज लाल झालेले असतात जीभ कशी असते? फर्ड असते, ज्याच्यावर पॅपिलाज लांब झालेले असतात व जीभ सुजलेली वाटते. अशी ज्या पॅपिला मध्ये मेलेल्या पेशी, यीस्ट, बॅक्टेरिया, अन्नाचे कण अडकलेले असतात, अशी कोणत्या तरी रंगाचा थर असलेली जीभ. नेक्स्ट लक्षण आहे जीभ सकाळी खूप कोरडी. नेक्स्ट, सकाळी तोंड खूप स्लायमी आणि इंग्लिशमध्ये थिक स्टिकी सलायवा. कारण असू शकते डिहायड्रेशन, मेडिकेशन, माउथ ब्रीदिंग, ॲलर्जीज. नेक्स्ट, प्रत्येक सकाळी खारट चिकट लाळ जी जिभेला चिकटते. सॉल्टी स्लायमी. नेक्स्ट, सकाळी घसा कोरडा पडतो आणि त्यानंतर तोंडाला खारट चव येते जी जेवल्यानंतर जाते. नेक्स्ट, रात्रीला घसा कोरडा पडतो आणि जागे झाल्यावर खूप स्लायमी चिकट लाळ जिभेवर असते. परत वाचतो, रात्रीला घसा कोरडा पडतो आणि जागे झाल्यावर खूप चिकट लाळ जिभेवर असते. नेक्स्ट, घसा कोरडा पडतो, जीभ टाळूला चिकटते आणि ती ओली असते, पण फेसाळ चिकट लाळेने आच्छादलेली असते. नेक्स्ट, खाल्ल्यानंतर तोंडात कोरड पडते. नेक्स्ट, तोंडास कोरडपण आणि घशास खवखव, जणू काय खाल्लेलं अन्न खाली गेलंच नाही, म्हणजे पोटात गेलंच नाही. नेक्स्ट, घशाला खूप शुष्कता म्हणजे कोरडेपणा. नेक्स्ट, टाळूला खूप कोरडेपणा सोबत तहान, तिला खूप पाणी प्यावेच लागते. नेक्स्ट, अन्ननलिकेत कोरडेपणा म्हणजे इसोफॅगसमध्ये. नेक्स्ट, संध्याकाळी गळ्यातील अन्ननलिकेत आग आणि जिभेवर उष्णता. नेक्स्ट, सकाळी तोंडात आग, बर्निंग, तहानेशिवाय. सकाळी तोंडात आग, तहानेशिवाय. नेक्स्ट, रात्री तोंडामध्ये खूप उष्णता आणि खूप तहान. नेक्स्ट, पडजीभ म्हणजे युवला खाली पडते, युवला फॉलन डाऊन. नेक्स्ट, घशात खवखव, सोअर थ्रोट, जसं पडजीभ लांब झाल्यामुळे यासोबत तिला गिळताना तिने जसा मांसाचा तुकडा गिळलेला आहे असे वाटते. घशात खवखव, जसं पडजीभ लांब झाल्यामुळे म्हणजे युवला लांब झाल्यामुळे यासोबत तिला गिळताना तिने जसा मांसाचा तुकडा गिळलेला आहे असा भास होतो. नेक्स्ट, घसा खवखवतो, रिकामेच गिळताना घसा दुखतो, जणू काय तिने मांसाचा तुकडा गिळलेला होता. नेक्स्ट, घसा आतमधून सुजलेला वाटते आणि त्यामध्ये शूट केल्यासारखे दुखते. गिळताना आणि बाहेरून सुद्धा खालच्या जबड्याच्या अँगलवर मानेत सूज वाटते. नेक्स्ट, मानेच्या पुढचा भाग सुजून दुखते. नेक्स्ट, मानेमधील अन्ननलिकेमध्ये म्हणजे इसोफॅगसमध्ये आचके येऊन आकुंचन पावल्यासारखे वाटतात म्हणजे सेन्सेशन. यामुळे अन्न गिळताना त्याला अडथळा येतो. नेक्स्ट, गिळताना घशामध्ये दाब म्हणजे प्रेशिव आल्यासारखं दुखते, जशी काय टाळ्याला सूज आहे म्हणजे पॅलेटला. परत सांगतो, गिळताना घशामध्ये दाब आल्यासारखे दुखते, जणू काय टाळू किंवा वरची टाळं असते पॅलेटला सूज आहे असं दुखते.
नेक्स्ट, घशामध्ये प्लग असल्यासारखे दाब येऊन दुखते, गिळताना पण आणि गिळत नसतानाही. नेक्स्ट, पूर्ण रात्रभर सकाळपर्यंत इसोफॅगसमध्ये मागच्या बाजूने दाबाचे झटके म्हणजे फिट्स श्वासोच्छ्वास घेताना सुद्धा जाणवतात. नेक्स्ट, गळ्यात अन्ननलिकेत आंबट ढेकर, आंबट इरिटेशन म्हणजे सोअर इरिटेशन यासह जळजळ किंवा आग होते. नेक्स्ट, लाळेत रक्त. नेक्स्ट, खोकला न येता श्लेष्मा बाहेर टाकतो. नेक्स्ट, तोंडात पाणी जमा होते, कडू आणि आंबट. नेक्स्ट, सकाळी झोपेतून उठल्यावर तोंडात खूप गोडसरपणा सोबत खूप श्लेष्मा म्हणजे म्युकस. नेक्स्ट, सकाळी तोंडाला पॅपी चव. नेक्स्ट, तोंडात बेचवपणा, कोणतीही चव नसणे. इन्सिपिडिटी इन माउथ यासह भूक न लागणे. परत सांगतो, तोंडात बेचवपणा, कोणतीही चव नसणे यासोबत भूक न लागणे. नेक्स्ट, जेवणानंतर तोंडाचा खराब वास येतो. नेक्स्ट, सकाळी उठल्यावर तोंडाचा खराब वास येतो. नेक्स्ट, तोंड आवळून म्हणजे कॉन्ट्रॅक्टिव्ह सेन्सेशन आल्यासारखे वाटते. नेक्स्ट, तोंडाची कडू चव, रागीट स्वभाव आणि डोक्यात गोंधळ. नेक्स्ट, सकाळी उठल्यावर तोंडात कडू चव जी जेवणानंतर जाते. नेक्स्ट, तोंडात कडू चव तरीसुद्धा जेवणाची चव आवडते आणि जेवणानंतर तोंड कडू पडते. नेक्स्ट, सर्व अन्न जणू ब्रेड कडू लागते, सर्व अन्न जसं ब्रेड कडू लागते. नेक्स्ट, जीभ जाड होते म्हणजे पॅपिला लांब झाल्यामुळे फर्ड आणि प्रत्येक अन्न चवीला कडू लागते. नेक्स्ट, सर्व अन्नाची चव खूप खारट लागते. महत्त्वाचं लक्षण आहे, सर्व अन्नाची चव खूप खारट लागते. नेक्स्ट, जे काही खातो त्याची चव लागत नाही, सडलेल्या लाकडासारखी लागते. नेक्स्ट, अन्नाचा त्याला चुन्यासारखा वास येतो पण चव चांगली लागते. नेक्स्ट, दुपारच्या जेवणाचा त्याला सडका कुचका वास येतो पण चव चांगली लागते. मित्रांनो, हे सर्व लक्षणं आहेत ओरिजिनलमध्ये. नेक्स्ट, भूक पूर्ण नष्ट, आंबट, फक्त आंबट पदार्थ खावे वाटतात. भूक पूर्ण नष्ट होते, फक्त आंबट पदार्थ खावे वाटतात. हे 211 नंबरचं लक्षण आहे. नेक्स्ट, 212 नंबरचं, भूक पूर्ण नष्ट, जणू काही छातीखालील पोटाच्या वरच्या भागातील खोल भागात आवळून आले आहे म्हणजे स्क्रॉबिक्युलस कॉर्डिसमध्ये म्हणजे इपिगॅस्ट्रियममध्ये साधारणतः. भूक पूर्ण नष्ट, जणू काही इपिगॅस्ट्रियमच्या म्हणजे भागात खोल भागात इपिगॅस्ट्रियममध्ये आवळून आल्यासारखे वाटते. नेक्स्ट, कसायाजवळचं मटण आवडत नाही. महत्त्वाचं लक्षण आहे, कसायाजवळचं मटण आवडत नाही, खाल्ल्यानंतर उलटी करावंसं वाटते. नेक्स्ट, त्याला थोडी भूक असते पण जसंही अन्न पाहते त्याची भूक नाहीशी होते आणि पोट भरल्यासारखं वाटते आणि खाणं सुरू केलं तर त्याचा तिरस्कार वाटते. नेक्स्ट, खूप भूक लागते खूप. नेक्स्ट, खूप खाण्याची इच्छा. ठीक. नेक्स्ट, थोडं खाल्लं तरी लगेच पोट गच्च भरल्यासारखं वाटते आणि श्वास घ्यायला पोटामुळे अवघड वाटते. नेक्स्ट, जेवल्यानंतर त्याला अन्ननलिकेचा वरचा भाग गच्च बंद झालेला आहे अशी जाणीव होते. नेक्स्ट, जेवणानंतर जठरात दाब जाणवतो. नेक्स्ट, जेवणानंतर पोटात मोठ्याने पोट न दुखता गुरगुर किंवा गरगर असा आवाज येतो. नेक्स्ट, विशेषतः जेवणानंतर त्रासदायक नाक चोंदून टाकणारी सर्दी, जी सर्दी डोकं जड करते. विशेषतः जेवणानंतर त्रासदायक नाक चोंदून टाकणारी सर्दी, जी सर्दी डोकं जड करते. नेक्स्ट, जेवणानंतर हातात आग म्हणजे बर्निंग
इन हँड, महत्त्वाचं लक्षण आहे मित्रांनो सल्फरचं. जेवणानंतर हातात आग होते, तळहातात बर्निंग इन हँड. नेक्स्ट, जेवणानंतर अंगावर शहारे आणि थंडी जाणवते. नेक्स्ट, सकाळी जेवणानंतर गारवा जाणवते म्हणजे चिलीनेस. नेक्स्ट, जेवणानंतर पोटात थंडपणा. नेक्स्ट, सतत बिअरची खूप तहान. जेवणानंतर 1 तास तर अतिउच्च बिअरची तहान असते. नेक्स्ट, खूप तहान उष्णतेशिवाय. जे तो पितो त्याची चव चांगली लागते पण त्याची तहान शांत होत नाही. यामुळे त्याच्या पोटावर ताण दाब आल्यासारखं वाटते. नेक्स्ट, तहान ताबडतोब कित्येक तासांसाठी. तहान कशी आहे? ताबडतोब कित्येक तासांसाठी. नेक्स्ट, बिअरची असामान्य तहान. नेक्स्ट, दिवसा खूप तहान. नेक्स्ट, भूक पूर्ण नाहीशी होते पण तहान खूप लागते. भूक पूर्ण नाहीशी होते पण तहान खूप लागते. नेक्स्ट, बिअरच्या छोट्या मात्रेने सुद्धा त्याच्या रक्तात सहजतेने उबाल किंवा उकळी येते म्हणजे त्याला जोश येते. नेक्स्ट, दूध पिल्यामुळे ताबडतोब त्याच्या तोंडाला व्हिनेगर चहासारखी आंबट चव येते. महत्त्वाचं लक्षण, दूध पिल्यामुळे ताबडतोब त्याच्या तोंडाला व्हिनेगर चहासारखी आंबट चव येते. नेक्स्ट, दूध पचत नाही, डज नॉट ॲग्री. त्यामुळे त्याला भयंकर ढेकरा, इरिटेशन आणि श्लेष्मा म्हणजे म्युकसच्या उलट्या होतात. दूध पचत नाही त्यामुळे त्याला भयंकर ढेकरा आणि श्लेष्मा म्हणजे म्युकसच्या उलट्या होतात. नेक्स्ट, दूध पिल्यामुळे त्याला कडू पित्त होतात जे गळ्यात स्क्रॅपिंग करतात. नेक्स्ट, अन्न गळ्यात येते जे कडू, ज्याला आपण साध्या भाषेत कडूपित्त मिश्रित अन्न म्हणतो, ते गळ्यात खवखव उत्पन्न करते. नेक्स्ट, थोडीही बिअर पिल्यानंतर स्क्रॅपिंग, इरिटेशन, गळ्यात बिअरच्या गुळवण्या येतात. नेक्स्ट, मळमळसह सडलेल्या अंड्यासारख्या ढेकरा किंवा गुळवण्या येतात म्हणजे इरिटेशन. मळमळसह सडलेल्या अंड्यासारख्या इरिटेशन. नेक्स्ट, आंबट डकार, इरिटेशन. दिवसातून कित्येक वेळा आणि छातीच्या पोटाच्या खालच्या भागात दाब म्हणजे प्रेशर जाणवते. आंबट डकार दिवसातून कित्येक वेळा आणि छातीच्या पोटाच्या खोल भागात म्हणजे इपिगॅस्ट्रेमध्ये प्रेशर जाणवते. नेक्स्ट, सकाळी गोडसर ढेकरा म्हणजे इरिटेशन, पाणी तोंडामध्ये साधारणतः. सकाळी गोडसर इरिटेशन. अन्नाच्या चवीच्या ढेकरा, इरिटेशन, अन्नाच्या चवीच्या ढेकरा. नेक्स्ट, प्रत्येक दिवशी सकाळी एम्प्टी पोकळ हवेच्या इरिटेशन्स. प्रत्येक दिवशी सकाळी पोकळ हवेच्या इरिटेशन्स म्हणजे डकार किंवा ढेकरा. नेक्स्ट, रात्री झोपायला जाताना जास्त अन्न म्हणजे इरिटेशन डकारच्या रूपाने येते. रात्री झोपायला जाताना जास्त अन्न, इरिटेशन. नेक्स्ट, खाल्लेल्या अन्नाचा भाग वर गळ्यात येतो ब्रेकफास्ट नंतर. समजा ब्रेकफास्ट नंतर 3.5 तासाने खाल्लेल्या अन्नाचा भाग वर गळ्यात येतो ब्रेकफास्ट नंतर 3.5 तासानंतर. न पचलेलं अन्न पुन्हा तोंडात येते जठरातील न पचलेलं अन्न पुन्हा तोंडात येते. नेक्स्ट, दिवसभर छातीत जळजळ असते म्हणजे हार्टबर्न. नेक्स्ट, सकाळी छातीत पुढच्या बाजूला जळजळ म्हणजे हार्टबर्न, आग आणि रेंगल्यासारखं म्हणजे क्राउलिंग. सकाळी छातीत पुढच्या बाजूला जळजळ, आग आणि रेंगल्यासारखं वाटते. नेक्स्ट, संध्याकाळी तोंडात पाणी जमा होते. त्याला ते पाणी तोंडाबाहेर जाऊ द्यावे लागते आणि नंतर तो बोलू शकत
आणि नंतर तो बोलू शकत नाही म्हणजे तोंडातील पाण्यामुळे. त्यानंतर अन्नाची उलटी होते 7 तास अगोदर खाल्लेल्या अन्नाची. नेक्स्ट, दिवसातून 2 वेळा त्याच्या तोंडाला पाणी सुटते किंवा वॉटर ब्रश म्हणतो आपण त्याला. आणि छातीच्या खालील भागात म्हणजे इपिगॅस्ट्रियममध्ये ट्विस्टिंग मरोड येते. त्याला कसं तरी म्हणजे सिक असल्यासारखं म्हणजे बिमार झाल्यासारखं होते आणि ती ओकाऱ्या देऊन तोंडाद्वारे पाणी पाडते. जेवढे पोटातून येते त्यापेक्षा जास्त म्हणजे काही तोंडातून येते वॉटर ब्रशच्या मार्फत किंवा लाळेच्या मार्फत. नेक्स्ट आहे जेवणाच्या 2 तासानंतर तिला इरेक्शन्स येतात, डकार येतात. नेक्स्ट लक्षण आहे जेवणाच्या 2 तासानंतर तिला डकार येतात, तोंडातून पाणी येते, तिला उलट्या कराव्याच लागतात, खूप मळमळसह, तेव्हा तिला थंडी वाजते, शिवर्स. नेक्स्ट, रात्रीला मळमळ आणि छातीच्या खोल भागात म्हणजे इपिगॅस्ट्रियममध्ये ट्विस्टिंग जणू काय तिला वॉटर ब्रश होत आहे. रात्रीला मळमळ आणि छातीच्या खोल भागात मरोड म्हणजे ट्विस्टिंग जणू काय तिला वॉटर ब्रश होत आहे. नेक्स्ट, न्याहारीनंतर मळमळ आणि तोंडाला पाणी येते. नेक्स्ट, प्रत्येक सकाळी मळमळ. पहिले ती सिक असल्यासारखं कसं तरी होते आणि तिला डकार येतात. नंतर श्लेष्माच्या आणि त्यानंतर कडवट खवखवण्यासह डकारी येतात. नेक्स्ट, दुपारनंतर मळमळ आणि कडू उलट्या. दिवसभर तात्पुरतं पण वारंवार उलट्या करावंसं वाटते. नेक्स्ट, सकाळी उलट्या करावंसं वाटते म्हणजे इन्क्लिनेशन टू ओमिट. हुल्या देते आणि श्लेष्माच्या उलट्या करते. नेक्स्ट, तो उलट्या करतो सकाळच्या खाल्लेल्या अन्नाच्या. त्यासोबत त्याचे हातपाय हलतात, ट्रेम्बलिंग. नेक्स्ट, तो आम्लपित्ताच्या उलट्या करतो. नेक्स्ट, उलट्या खूप घामासह. नेक्स्ट, दुपारपूर्वी जेवणा अगोदर छातीखालील गड्ड्यात म्हणजे इपिगॅस्ट्रियममध्ये क्रॅम्प लाईक सारखं आकुंचन होते जे त्याचा श्वास चुकवते. परत सांगतो, दुपारपूर्वी जेवणा अगोदर इपिगॅस्ट्रियममध्ये छातीखालील इपिगॅस्ट्रियममध्ये मरोड म्हणजे क्रॅम्प लाईक आवळल्यासारखं आकुंचन पावल्यासारखं होते जे त्याचा श्वास चुकवते, टेक्स अवे द ब्रीथ. नेक्स्ट, संध्याकाळी छाती आणि जठर ते पाठीत ताण. त्याला वाटते त्याने खूप जास्त खाल्लेलं आहे. छातीखालील गड्ड्यात दाबले आणि स्पर्श केला तर दुखते. परत सांगतो, संध्याकाळी छाती आणि जठर ते पाठीत ताण. त्याला वाटते त्याने खूप जास्त खाल्लेलं आहे आणि छातीखालील गड्ड्यात दाबले आणि स्पर्श केला तर दुखते. खूप खोल श्वास घेतला तर शूटिंग इन द स्क्रॉबिकुलस कॉर्डिस भेदल्यासारखी वेदना होते. नेक्स्ट, उभं राहिल्यास सकाळी उभं राहिल्यास शूटिंग इन स्क्रॉबिकुलस कॉर्डिस म्हणजे इपिगॅस्ट्रियममध्ये मुख्यतः सकाळी पोटाच्या वरच्या भागात आणि स्क्रॉबिकुलस कॉर्डिसमध्ये असह्य दाबाचे झटके जे हाताच्या दाबाने आराम वाटतो किंवा रिलीव्ड होतात. नेक्स्ट, जठराखाली दाब खूप जास्त तेव्हा झोपण्याच्या स्थितीत. जठराखाली दाब खूप जास्त जेव्हा झोपण्याच्या स्थितीत असतो तेव्हा म्हणजे लाईंग डाऊन पोझिशनमध्ये असते तेव्हा. नेक्स्ट, उदरकुपाखाली म्हणजे स्क्रॉबिकुलस कॉर्डिसमध्ये उदरकुपाखाली दबाव जाणवते. नेक्स्ट, जठरात दबावयुक्त वेदना यासह चिंता.
जठरात दबावयुक्त दुखण्यासह चिंता. नेक्स्ट, जठर भरगच्च भरल्यासारखं वाटते, जणू काय ते फुगून बाहेर येईल, त्यावर सूज नसते, हे महत्त्वाचं. नेक्स्ट, जठरात पूर्ण भरल्यासारखे वाटते. नेक्स्ट, रात्रीला कित्येक तासांसाठी जठरात भयंकर आचके म्हणजे व्हायोलंट स्पाझम. नेक्स्ट, सकाळी उठल्यावर थोड्या वेळासाठी जठरात जकडून धरल्यासारखं किंवा पकडून धरल्यासारखा त्रास होते, क्लंचिंग इन स्टमक. नेक्स्ट, जठराच्या भागात उष्णता जाणवते जेव्हा तो शांत बसतो तेव्हा. नेक्स्ट, जठरात आग, त्यानंतर पोटात सुद्धा, मुख्यतः चालताना किंवा उभं असताना. जठरात आणि पोटात आग चालताना किंवा उभं असताना. जठरात आग दिवसातून कित्येक वेळा. नेक्स्ट, जठरात आग कापल्यासारखं म्हणजे कटिंग आणि मुरगळल्यासारखं म्हणजे ट्विस्टिंग. नेक्स्ट, जठरात थंड वाटते. नेक्स्ट, जठराची जागा बाहेरून थंड वाटते, स्पर्श केल्यास जठराची जागा बाहेरून थंड वाटते किंवा स्पर्श केल्यास ती थंड वाटते. नेक्स्ट, जठराची आणि लिव्हरची जागा स्पर्श केल्यास दुखते. नेक्स्ट, छातीच्या खालील पोटाच्या वरच्या भागात दुखते, तेथील सर्व अवयव शिथिल होऊन कंजेस्टेड झाल्यासारखे वाटते, फक्त हालचालीने व श्वास घेताना. नेक्स्ट, रात्री पोटात दुखते, जणू काय आतल्या भागाला मार लागून तेच लक्षण परत वाचतो. छातीच्या खालील पोटाच्या वरच्या भागात दुखते, तेथील सर्व शिथिल होऊन कंजेस्टेड झाल्यासारखं वाटते, फक्त हालचालीने व श्वास घेताना. नेक्स्ट, रात्री पोटात दुखते, जणू काय आतल्या भागाला मार लागून तेथे ब्लडचं कंजेशन झालं आहे. नेक्स्ट, पोट दुखते आणि अतिसंवेदनशील होते, जणू त्यामधील सर्व हळवं म्हणजे रॉ झाल्यासारखं किंवा जशी ती आताच बाळंतीण झाल्यासारखं आणि त्यासोबत त्याच वेळेला तिच्या पोटात काहीतरी मूव किंवा हालत आहे असं वाटते. परत हे लक्षण वाचतो. पोट दुखते आणि अतिसंवेदनशील होते, जणू त्यामधील सर्व अवयव हळवे झाले आहेत किंवा जणू काही ती आताच बाळंतीण झाल्यासारखी आणि त्यासोबत त्याच वेळेला तिच्या पोटात काहीतरी हालत आहे असं वाटते. पोटात वरच्या भागात कापल्यासारखी, चिरल्यासारखा त्रास, जणू छातीत खालच्या भागात कापल्यासारखं वाटते. नेक्स्ट, पोटात थोड्या वेळासाठी फॉर इन्स्टन्स भयंकर कापल्यासारखी वेदना. नेक्स्ट, संध्याकाळी पोटात कापल्यासारखी आणि गळून गेल्यासारखे वाटते. पायऱ्या चढताना जणू काय मासिक पाळी येईल. संध्याकाळी पोटात, हेच लक्षण परत वाचत आहे. संध्याकाळी पोटात कापल्यासारखे आणि गळून गेल्यासारखं वाटते. पायऱ्या चढताना जणू काय मासिक पाळी येईल असं वाटते पोटात. नेक्स्ट, सकाळी बेडवर पोटात कापल्यासारखं वाटते. नेक्स्ट, पोटाच्या हायपोगॅस्ट्रियममध्ये कापल्यासारख्या वेदना. स्टूल म्हणजे शौच करताना कुंथल्यावर आणि पोटावर दाब दिल्यास किंवा मागे वाकल्यास, पण साधारण बसल्यास दुखत नाही. परत हे लक्षण वाचतो. पोटाच्या हायपोगॅस्ट्रियममध्ये कापल्यासारख्या वेदना, शौच करताना कुंथल्यावर आणि पोटावर दाब दिल्यास किंवा मागे वाकल्यास, पण साधारण बसल्यास दुखत नाही. नेक्स्ट, पोटाच्या डाव्या बाजूस शूटिंग म्हणजे खोल श्वास घेतल्यावर आणि मोकळ्या हवेत चालताना. पोटाच्या डाव्या बाजूस शूटिंग टाईप ऑफ पेन, पण कधी खोल श्वास घेतल्यावर आणि मोकळ्या हवेत चालताना. नेक्स्ट, अचानक पोटात बंदुकीची गोळी लागल्यासारख्या वेदना, ज्या पूर्ण शरीरातून जातात.
नेक्स्ट बेंबीजवळच्या छोट्या स्पॉटमध्ये गोळीचा मार आणि आग 15 मिनिटासाठी हे सर्व होते. नेक्स्ट हायपोगॅस्ट्रियममध्ये खोल शिवल्यासारखं भयंकर आग बर्निंग यासोबत आचकेयुक्त वेदना उजव्या खालच्या एक्स्ट्रीमिटीमध्ये. नेक्स्ट पोटात डाव्या बाजूला उष्णता. नेक्स्ट पहिले पोटात घबराट ही कमी झाली की पायात घोट्याच्या वर अशक्तपणा आणि आतल्या आत कंपन जाणवते. नेक्स्ट पोटाच्या वरच्या भागात छोट्या आतड्यात सुई टोचल्यासारखे 15 मिनिटासाठी वाटते. नेक्स्ट पूर्ण पोटात ताणयुक्त दाब जाणवतो, विशेषतः आखूड फासल्याखाली. यासोबत चिंतायुक्त बिमार असल्यासारखं मूड हायपोकॉन्ड्रियकल ह्युमर. जेवणाच्या काही तासानंतर असं सर्व होते. यकृताच्या भागात ताण आणि आग. यकृताच्या भागात ट्रान्सियंट आतून बाहेर सुया टोचल्यासारखं किंवा भोसकल्यासारखं वाटते. उजव्या बरगाड्यात खाली दाब जणू तो लिव्हर मध्ये आहे. नेक्स्ट लिव्हरमध्ये दाबामुळे तो रात्री झोपेतून जागे होऊन उभा होतो. यासोबत डोळ्यातील पांढरा भाग पिवळा होतो. हे जॉन्डिसचं लक्षण. उजव्या बरगड्याखालील दाब जाणवतो जणू तो लिव्हरमध्ये आहे. नेक्स्ट लिव्हरमध्ये दाबामुळे तो रात्री झोपेतून जागे होतो, उभा राहतो. यासोबत डोळ्यातील पांढरा भाग पिवळा होतो. नेक्स्ट जेवल्यानंतर पोटात भारीपणा आणि गच्चपणा सारखं जणू खूप प्रमाणाच्या पेक्षा जास्त खाल्लेलं आहे. नेक्स्ट थोडंसं जरी खाल्लं तरी पोट फुल भरल्यासारखं वाटते. नेक्स्ट वारंवार पोट फुगल्यासारखं वाटते. नेक्स्ट पोट फुगते आणि कडक होते, विशेषतः संध्याकाळी. नेक्स्ट पोटात ताण जाणवते. नेक्स्ट पोटात ताण जसा पोटात गॅस भरल्यासारखा आहे, ॲज फ्रॉम डिस्प्लेस फ्लॅटुलन्स. नेक्स्ट सकाळी उठल्यावर पोटाच्या दोन्ही बाजूला दुखते, जणू काय पोटातील गॅस विस्थापित झाला आहे, म्हणजे तिथे असायला पाहिजे तेथून तो पोटात आला आहे आणि तो थोड्या प्रमाणात थोड्या अंतराने निघून गेला तरी आराम पडत नाही. नेक्स्ट पोटाच्या डाव्या बाजूच्या हायपोकॉन्ड्रियामध्ये गॅस साचतो आणि त्याबरोबर चिंता होते. नेक्स्ट काहीतरी पोटात हलल्यासारखं वाटते. नेक्स्ट दुपारपासून संध्याकाळपर्यंत पोटात ताण आणि भयंकर पिंचिंग चिमटल्यासारखं वाटते. नेक्स्ट गोळी झाडल्यासारखा, चिमटा घेतल्यासारखा वेदना नितंबाच्या वर आणि फॉल्स रिब्सच्या वर. नेक्स्ट नितंबाच्या थोडंसं वर आणि फॉल्स रिब वर गोळी झाडल्यासारख्या चिमटा घेतल्यासारख्या वेदना. नेक्स्ट जेवणानंतर म्हणजे डिनरनंतर पोटाभोवती खाज आणि जेव्हा ती रब म्हणजे चोळल्यासारखं करते यामुळे आतमध्ये तिच्या आतड्यात पिंचिंगसारखं होते. तिथे आत दाब पडल्यासारखं, विशेषतः ग्रोइनमध्ये, जणू काय पोटाच्या मध्य भागाकडे. जेव्हा तो पुढे वाकते आणि खोल श्वास घेते तेव्हा वाढ होते आणि चालताना बरे वाटते. मित्रांनो, धन्यवाद. उरलेला भाग म्हणजे 317 लक्षणापासून पुढचा भाग हा पुढील लक्षणं याच्यामध्ये पाहू आपण. ठीक आहे, पुढील एपिसोडमध्ये पाहू. धन्यवाद.